नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा. हा शाबास. चालू झाला का? सांगायला कशाला पाहिजे, त्याच्या बोलण्यातील फरक समजतो मला. अरे बाबा, प्रत्येकाचे स्वप्न हे वेगवेगळे असतात आणि ते आपल्याला बदलणं शक्य नसतं. म्हणून त्याचा संबंधाला थेट सुख दुःखाशी लावायचा नसतो. अरे सुख ना आपल्या मागण्यावर असतं. आहे त्यात समाजात मानलेला तरच ते सुख, नाहीतर दुःखच दुःख. सहनशीलता आणि नम्रतेची जणू साक्षात मूर्ती. हो वहिनी, आलो. नाश्त्याच्या वेळेला तुमचे बघ ना, तिला चांगलं माहित आहे. नाश्ता केला नसेल हे झालेला ते असं काय बोलतो तुझे. अरे वहिनीच्या हात थोडं जरी खाल्लं ना तर मला बघावं तेव्हा नाश्त्यासाठी इथे टपकलेला असतो. आलो घेऊन. मी तुला काही विचारलं का? मग कशाला रोज पडतो? काय झालं? मी जोक मारला का? नाहीतर काय वर पडेल मी. आले जातं निघा आता आणि काहीतरी काम धंद्याचं बघा. तुमचे दिवस संपले आता उन्हाळ्या लढण्याचे. दादा आपण जेव होतं का? काय म्हणजे आपल्याला पाहिजे होतं असू नाही येत. कुठे निघालास? तिकडे किचन आहे. किचन मध्येच जातोय. कशाला? वहिनीने काहीतरी नाश्त्याला बनवलं असेल ना. हे घरच्यांसाठी. तिला गाव जेवण घालायला सांगेल ना तेव्हा ये. चल निघ. ठीक आहे दादा. काय झालं? नाही म्हणजे वहिनी शिरा उपमा पाणीपुरी वगैरे छान बनवत्या. मग नाही म्हणजे वहिनीने केलेला नाश्ता आवडतो ना मला. चल निघ. दादा येऊ. अरे चल निघ.
त्याच परवानगीने हो सांग, तुला सांगितल्याशिवाय मी कुठे बाहेर काय आपल्या देवीला काय झालं मग संपलं सगळं. काय संपलं बोल अगं, काय झालं आपल्या जान्हवीला काय आपल्या देवीला कुठल्या तरी गुंडाने सारख्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. अरे किती उतावळा होतोय तुम्ही, हा? काय दम भेटतात मग सांगतो, या दुसऱ्या नगरात तमाशा नकोय, समजलं ना? दुसऱ्याच्या घरात इथेच बोलायचं. मला तुमच्या दोघांच्यातला रामलीलेचा रावण समजा. रिक्षा तुला आज जायला साली आपल्या नवऱ्याचं पण इतकं ऐकत नसेल एवढं तुझं ऐकते. मुद्द्याचं बोल. इथूनच सुरुवात होते मुद्द्याला. काय रे, स्वतःला सभ्य म्हणून घेतो आणि अनुराग घरी नसताना प्रेक्षाला भेटायला येतो. हा प्रश्न तुला सुद्धा दाखवतो. अरे मग आधी मी विचारलाय तेव्हा तू नाही विचारायचं. अरे तू विचारणार कसा? सांग ना कसा विचारणार? स्वतःच्या प्रेयसी बरोबर गप्पा मारण्यात इतका मग्न होतास की तुला कशाच भान नव्हतं. राकेश काही बडबड करतो बस. स्वतःला सभ्य म्हणवतोस का? हा? आणि असले जाळे करतोस? साधा विचार सुद्धा करतो बस. कसला विचार? नाहीतर संपवून टाकीन मी तुला. अरे कोणाला संपवणार? तू आणि मला संपवणार? अरे तुझी लायकी तरी आहे काय? साध्या मला संपवण्याचा विचार करतोस? मावाला शोभेल अशीच भाषा बोललास. अरे आम्हाला बोलून तुझ्या माझं तू वाटेल करू शकतो. सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि गुंड प्रवृत्ती मुलगी कोण विचार करेल तुझा? ठीक आहे, हे आता तू नाही सांगायचं. तू तुझ्या बरबादीचा तमाशा बघायला फक्त तयार राहायचं. तुला आणि प्रेक्षाला कसा संपवणार तेच बघ. हे शांत राहा. आता तुलाच संपवते बघ. तू आणि मला संपवणार बघ. फक्त विचार कर काय. अरे कळलंय ना? चल निघतो. नाही गेलो तर काय कशी नाही गेलो तर? अरे धक्के मारत फिरवणारस मला. काय साला सांगतोय मुकाट्याने नीट म्हणून. अरे जर नाही गेलो तर काय करशील रे? मारणारच मला. बघूया मारला मारला. नाही ऐकतेस ना ते करेल. बघे तू मगापासून लय भरपूर बोलतोय. ऐकून घेतोय ना म्हणून जास्त ऐकू नको ना. नाहीतर विचार करायला सुद्धा वेळ द्यायला नाही तुला. समजलं ना? इकडे सगळ्यांपासून कटकट लावली. हे बघे मला चॅलेंज करू नकोस. ठीक आहे, आता मी जातोय. पण जाता जाता सांगतो मी पुन्हा येईन. तेव्हा तुला वाटायला लागेल.
बघलं ती अरे मित्र म्हणून घेतो आणि सगळं माझं माझं करतोस. अरे बरोबर बोलतोय, प्लॅनच करावं लागेल. आता अवतावळेपणा करून नको त्यालाच मारतील आणि आज जातील आणि खरा अपराधी यातून सुटेल. अरे कळतं का तुला? जान्हवी मला म्हणायची, प्रचंडला पसंत कराल ना रे, तो मला खूप आवडतो, त्याच्यासोबत माझ्या लग्नाला परवानगी द्याल ना रे. काय काय स्वप्न होती माझ्या बहिणीची, पण त्या झाल्या हरामखोरांनी. शांत हो, शांत हो. आपण पुण्याला जाऊ, तिथे लाज नाही वाटत तुला असं बोलायला? अरे लाज वाटत नाही सांगतोय म्हणूनच ना. हे बघ, पुन्हा जर असं काही बोलशील ना तर याद राख. चालेल ना की तू जा म्हणून ये ना. अगं काय जा सांगते मला. तू जर माझ्या मनासारखं केलं नाहीस ना तर जान्हवीचे जर केलंय ना ते तुझं सुद्धा करेल. म्हणजे 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 वागायचे म्हणजे जान्हवीचं माझ्या बरोबर लग्न होणार नाही हे जेव्हा अनुरागकडनं कळलं ना तेव्हा तर काय जाग मस्तकात गेली माझ्या. मग जान्हवीला जाऊन भेटलो, तिला अक्षरशः विनवणी केली, अगं बाई माझी माता आहे, पण साडी नाही मिळाली. काय करू? हे सैतानचा दिमाग आहे, शांत बसायला तयार नाही. माझे 4 खंदे मित्र होते, त्याला घेतलं आणि ती 4 ट्रेन मधून घेत होती ना, त्या ट्रेन मध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि चालतंय काही नको तुला फेकून दिलास बाहेर. माझ्या कानाखाली मारलीस. माझ्या मग काय तुझी आरती उतरू का रे? तू तिला मारलंस म्हणजे माझं काम अगदी सोपंच केलंस की तू. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. हे पण तू तिला मारलंस ना, माझं काम तू केलंस. एकतरी ना मीच मारणार होते ती. सगळी ना काट्यासारखी सळत होती माझ्या संसारात. तू तिला मारणार होतीस का? सांग ना मला. होत नाही यार. तू तिला मारलंस ना, माझं मोठं काम तू केलंस. हे, पण तू पण great आहेस ना. आहेस ना? मारलं तुला. तुझी बघ ना. राहिले बाजूला. आणि नको केलं टरले. हो ना? मला सांग. तुझं जर नाव बघलं तर अगं काय म्हणतेस तू? माझे खांदे मित्र आहेत, अजिबात नाव घेणार नाहीत माझं. जान्हवीवर ज्याने अत्याचार केला ना त्यांना संपून आलं. आता राहिलाय तो फक्त दादा. त्याला कोणी मारलं?
एका खुनाचा शिक्षा सुद्धा फाशी आणि 4 खुनाची शिक्षा सुद्धा फाशी. दादा, हे बघ, आता मी शिक्षा भोगायला तयार आहे. दादा, अगदी आनंदाने. पण एक सांगतो, माझ्या या भावाला सांभाळशील ना ग दादा, सांभाळशील ना. काय म्हणतोय? अनुराग, हे काय केलं तुम्ही? सांभाळशील ना ग. काय